हॅलो मित्रांनो, घराच्या बाहेर निघलो तर दुकानात गेलो तर मग मला तिथं दिसल्या होत्या तुरीच्या शेंगा आणि पोपटीच्या शेंगा. आम्ही पहिले चोरून आणून खात होतो ना, आता विकत घ्यावा लागते. मग मी ना आणले पांढरे फोडं, कारण तुरीच्या शेंगा महाग होत्या. मग मी बनवली हे भाजी, बघू शकता अशी बनली. तर मग नवरा इथं मला हसवायचा प्रयत्न करत होता, पण मी काही हसलो नाही. मग सकाळी सकाळी झाला हा काळ, बेसिंगचा नळच तुटला. मी बसली विचारात, मला असं वाटत होतं आता कलडूनच द्या. मग बसली मी विचार करत. मग म्हणलं जाऊ दे, विचार करत बसीन तर कामं कोण करन. मग मी वरती आली टेरेसवर, कामं गिमं केले. मग मी विचार करत होतो याच्यातलं बंद करायचा वॉल कोणता आहे, तर पाहिलं. मग बंद करून पाहिलं तर हे बंद झालं होतं. तर मग मी आता जेवण करत आहो. मी आता पंचपक्वान्न जेवत आहो. जेवता का तुम्ही? तुम्ही म्हणाल ते गुलाबजामुन नव्हे, गुलाबजामुन नाही हवे. मग मी म्हणलं आपण कसंही राहावं तरी चालते, पण नवऱ्याच्या कपड्याला प्रेस झालीच पाहिजे. मग मी तर कपड्याची प्रेस केली. तर पाहू शकता अशी काही प्रेस केली बा मी, न करता येते का मला प्रेस, सांगा बरं. तर भेटूया मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सांगा आजचा ब्लॉग कसा झाला, तर कमेंट, लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा मित्रांनो.